इतिहासाला जशी तमा नाही, इथल्या पराक्रमाची मोडेल पण वाकणार नाही, अशी आण असे आमच्या शिवरायांची. इथे गड किल्ल्यांची साथ मिळते, गगनभेदी सह्याद्रीची, माणसाने माणूस जोडावा हीच शिकवण आमच्या साहेबांची. संघटना अशा असते धैर्याने सामोरे जाण्याची. मराठ्यांचे क्रांतीसूर्य अण्णासाहेब जावळे पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली. लोकाकुळ विजय यांना वाहुळे शहराध्यक्ष छावा संघटना. अण्णासाहेब सिंगराप्पा जावळे पाटील यांचे मंगळवारी सायंकाळी 5:45 वाजता पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये दीर्घ आजाराने निधन झाले. उस्मानाबाद तालुक्यातील मेंढा या गावचे रहिवासी असलेले अण्णासाहेब जावळे पाटील यांनी छावा मराठा युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष तसेच राज्याचे पदाधिकारी म्हणून काम केले. 2000 मध्ये त्यांनी अखिल भारतीय छावा संघटनेची स्थापना लातूर येथे केली. सुरुवातीच्या काळात सायकलवर फिरून त्यांनी संघटना बांधली. धाडसी निर्णय क्षमता असलेल्या या तरुण नेत्याने अवघा महाराष्ट्र अखिल भारतीय छावा संघटनेचा झंझावात निर्माण केला. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, तामिळनाडू या राज्यातही त्यांनी अखिल भारतीय छावा संघटनेचा झंझावात नेला. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाचे आंदोलन, मराठा आरक्षणाचे आंदोलन, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी, शेतकऱ्यांचे वीज बिल माफीसाठी आंदोलन अशी शेकडो आंदोलने त्यांनी उभी केली. तमाम शेतकरी, मराठा व सर्वसामान्य माणसांना न्याय देण्याचा यशस्वी प्रयत्न केला. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी नाशिक येथील गोल क्लब मैदानावर 11 डिसेंबर 2012 रोजी मेळावा भरवण्यात आला होता. तसेच आई तुळजाभवानी मराठा आरक्षण दिंडी देखील काढण्यात आली होती. मागील काही दिवसापासून त्यांना कावीळ झाल्यामुळे त्यांच्यावर सोलापूर येथील अश्विनी सहकारी रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु उपचाराला प्रतिसाद मिळत नसल्यामुळे त्यांना एअर ॲम्ब्युलन्सने पुण्यातील रुबी हॉस्पिटलला हलवण्यात आले होते. त्याच उपचारादरम्यान मंगळवारी सायंकाळी 5:45 त्यांची प्राणज्योत मावळली. अण्णासाहेब जावळे यांचे पार्थिव बुधवारी सकाळी 11 वाजता लातूर येथे त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. निवासस्थानापासून पदयात्रेद्वारे शिवछत्रपती टाउन हॉल येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. दुपारी 3 वाजता औसा तालुक्यातील टेंबिल येथील त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सर्वत्र शोकाकुळ वातावरण निर्माण झाले होते. तमाम महाराष्ट्रातील जनतेचे डोळे पाणावले होते. छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना तर विश्वास बसत नव्हता की अण्णासाहेब आपल्याला सोडून गेले. या वाघाच्या डरकाळीचा आवाज अजून महाराष्ट्रात नाही तर अनेक राज्यात घुमतोय व घुमतच राहणार. यावेळी सर्वत्र एकच आवाज कानावर पडत होता, परत या, परत या, अण्णासाहेब परत या. अण्णासाहेब जावळे आम्ही तुमचे मावळे, अमर रहे अण्णासाहेब अमर रहे. एकच छावा अन्नाचा छावा, एकच साहेब अण्णासाहेब, जब तक सूरज चांद रहेगा अण्णासाहेब नाम रहेगा. अशा घोषणा देत मराठ्यांचे क्रांतीसूर्य अण्णासाहेब जावळे पाटील यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. ह्या वेळेला राष्ट्रवादी व बीजेपीचे आमदार खासदार देखील अंत्यदर्शनासाठी उपस्थित होते. सकल महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना दुःखी अंतकरणाने अखेरचा निरोप दिला. संपूर्ण टेंबी गावात शांतता पसरली होती. ह्यावेळेस लातूरकरांनी शांततेत बंद पाळून अण्णासाहेब जावळे पाटील यांना श्रद्धांजली वाहिली. त्याचप्रमाणे RPIचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले व त्यांचे सकल सहकारी जातीने उपस्थित राहून तमाम संघटनेच्या दुःखात सहभागी झाले. त्यावेळेस आठवलेजींच्या डोळ्यातील अश्रू थांबता थांबत नव्हते. पाणवलेल्या डोळ्यांनी दुःखी अंतकरणाने अण्णासाहेब यांचा अखेरचा निरोप आठवलेजींनी घेतला. एकच छावा अण्णांचा छावा, एकच छावा अण्णांचा छावा, परत या, परत या, अण्णासाहेब परत या, परत या, परत या, अण्णासाहेब परत या, एकच साहेब अण्णासाहेब, एकच साहेब अण्णासाहेब, एकच साहेब अण्णासाहेब, जब तक सूरज चांद रहेगा अण्णासाहेब, जब तक सूरज चांद रहेगा.
गरिबांचा नेता एकच साहेब एकच साहेब परोज्यो 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 सगळ्यांना जास्त सगळ्यांना जास्त एकच साहेब एकच साहेब अरे वाघमित्र नाही मांजराचा पिल्ला एकाच साहेब
इतिहासाला जशी तमा नाही, इथल्या पराक्रमाची मोडेल पण वाकणार नाही, अशी आण असे आमच्या शिवरायांची. इथे गड किल्ल्यांची साथ मिळते, गगनभेदी सह्याद्रीची, माणसाने माणूस जोडावा हीच शिकवण आमच्या साहेबांची. संघटना अशा असते धैर्याने सामोरे जाण्याची. मराठ्यांचे क्रांतीसूर्य अण्णासाहेब जावळे पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली. शोकाकुळ विजय अण्णा वाहुळे, शहराध्यक्ष, गावा संघटना.